नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 9वीच्या मॅथ्स फर्स्टमधील पहिला चॅप्टर सेट्स त्याच्यातला शेवटचा प्रॅक्टिस सेट 1.4 शिकत आहोत. आणि त्यासाठी काय आवश्यक आहे ते फॉर्म्युले या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर त्याच्याच आधारे इथं पहिले एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. इफ n of a is equal to 50, n of a union b is equal to 29, n of a intersection b is equal to 7, then find n of b, म्हणजे number of elements in b. जर आपल्याला आयडेंटिटी म्हणजे याच्यातलं रिलेशन माहिती आहे, we know that n of a union b is equal to n of a plus n of b minus n of a intersection b. Number of elements in A union B is equal to number of elements in A plus number of elements in B minus number of elements in A intersection B. आता याची व्हॅल्यू ठेवूया आपण. नंबर ऑफ एलिमेंट्स इन A union B तो किती आहे 29. n of A नंबर ऑफ एलिमेंट्स इन A 15 प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन B तो आपल्याला फाइंड करायचा आहे as it is माइनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन A इंटरसेक्शन B तो किती आहे 7. आपल्याला n ऑफ B फाइंड करायचा आहे, तो तिथंच ठेवूया. n ऑफ B इथंच ठेवूया आपण आणि बाकीचं इकडं आलं म्हणजे इकडे काय काय होईल, हा 29 इथंच इथे ठेवा 29 प्लस 15 चा मायनस 15 मायनस 7 चा होईल इकडं प्लस 7. समजते का बघा, 29 ॲज इट इज प्लस 15 चा मायनस 15 मायनस 7 चा प्लस 7, 29 मायनस 15 29 मधून 15 गेला 14 आणि 14 मध्ये 7 मिळवलं तर 21. 21 is equal to n of b, therefore n of b is equal to किती आला 29. या ठिकाणी हे पहिले एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे. आता हेच एक्झाम्पल हे आन्सर आहे ते पूर्ण लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट करून घ्या. आता यानंतर पाहूया आपण दुसरा एक्झाम्पल. आता तुम्ही पुस्तक उघडा आणि पुस्तकातलं दुसरं एक्झाम्पल पहा. वर्ड प्रॉब्लेम आहे मोठा, तो क्वेश्चन जर मी लिहायला गेलो तर माझा फळा संपेल त्यालाच. तर तुम्ही पुस्तकात क्वेश्चन बघा, आपण फक्त त्याचे आन्सर तयार करूया. काय दुसरा एक्झाम्पल बघा. इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट्स, म्हणजे हॉस्टेलमध्ये एकूण मुलं किती आहेत 125. इथे आपण लिहून घेऊया टोटल number of students, total number of students in a hostel. एकूण मुलं किती आहेत 125 आहेत. त्याच्यानंतर आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, मग त्याच्यापैकी 80 मुलं चहा पितात. आणि पुढं काय दिलंय 60 ड्रिंक कॉफी, 60 मुलं कॉफी पितात. अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ, आणि त्याच्यातली 20 मुलं चहा आणि कॉफी अशी दोन्ही पेये पितात. मग त्यासाठी आपल्याला गणित रूपांतर केलं पाहिजे. मग चहा पिणाऱ्या मुलांसाठी आपण सेट ए मानूया आणि कॉफी पिणाऱ्यासाठी मानूया बी. मग तेच आपण लिहूया. लेट, मी शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण वाक्य लिहायचं. लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स, लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू ड्रिंक टी, who drink tea, and B be the set of students who drink coffee. काय लिहिलं आपण, A be the set of students who drink tea, B be the set of students who drink coffee. मग चहा पिणारे मुलं किती आहेत, आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, म्हणजे चहा पिणारे 80, म्हणजे n of a आपण लिहूया. therefore n of a is equal to 80. आणि कॉफी पिणारे किती आहेत बघा पुस्तकात, 80 ड्रिंक कॉफी, 80 ड्रिंक टी आणि 60 ड्रिंक कॉफी, म्हणजे त्यातली 60 मुलं कॉफी पितात. म्हणजे कॉफी पिणारे म्हणजेच बी, n of b किती आला 60. बघा पुढे. and 20 drink tea and coffee both, म्हणजे टी अँड कॉफी दोन्ही पिणारे, म्हणजेच ए मध्ये हे असणार आहे आणि बी मध्ये, म्हणजे दोन्ही मध्ये कॉमन आहेत.
कॉमन म्हणजे आपल्या भाषेत एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी दोन्हीकडे असणार किती आहेत 20 आहेत. मग आपण कोणतं ना कोणतं तरी पेय पिणारे विद्यार्थी काढू. हे चहा पिणारे, हे कॉफी पिणारे आणि हे चहा आणि कॉफी दोन्ही पिणारे. मग कोणतं ना कोणतं तरी पितंय म्हणजे चहा तरी पित असेल, कॉफी तरी पित असेल किंवा चहा आणि कॉफी असे दोन्ही पित असतील. असे टोटल विद्यार्थी म्हणजेच एन ऑफ ए युनियन बी. आपल्याला तो फॉर्म्युला माहिती आहे. वी नो दॅट एन ऑफ ए युनियन बी नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज काय फॉर्म्युला एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एन ऑफ ए number of elements in A 80 plus number of elements in B 60 minus number of elements in A intersection B 20. 80 आणि 60 किती होतील 80 आणि 60 किंवा 60 वजा 80 करा आणि 60 वजा 20 करा हे किती होतील 40 आणि नंतर 80 प्लस 40 म्हणजे किती होतील 120. किंवा हे केलं 60 आणि 80 140 आणि 140 मधून 20 गेला 120 काय केलं तर हेच येणार नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी. हे आपल्याला मिळाले कोणतं ना कोणतं तरी पेय पिणारे विद्यार्थी. चहा पित असेल, कॉफी पित असेल किंवा दोन्ही पेय पित असतील. परंतु स्कूलमध्ये तर हॉस्टेलला किती स्टुडंट्स आहेत. देर आर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन हॉस्टेल किती 125. हॉस्टेलमध्ये 125 विद्यार्थी टोटल आहेत आणि त्यातले कोणत्या ना कोणते तरी पेय पिणारे विद्यार्थी किती आहेत 120 म्हणजे राहिले किती 5. ते विद्यार्थी कोणतेही पेय पित नसणार. देअरफॉर आपण इथे शेवट घेतलं देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी असं तुम्ही लिहायचे पूर्ण. पुन्हा सांगा नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी असं तुम्ही लिहा इज इक्वल टू number of students in hostel total number of students in hostel इथं लिहा मायनस काय करायचं एन ऑफ ए युनियन बी. काय लिहिले पुन्हा सांगा नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी इज इक्वल टू नंबर ऑफ स्टुडंट्स इन हॉस्टेल टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन हॉस्टेल मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी. आता हॉस्टेलमध्ये किती आहेत 125 मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी किती आहेत 120. 125 मायनस 120 किती आले 5. त्याचा आन्सर मिळाला आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी इज इक्वल टू 5. या ठिकाणी हे कितवं दुसरं एक्झाम पूर्ण आलेलं आहे. हे पूर्ण लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट मारा. आता यानंतर तिसरं एक्झाम्पल पहा पुस्तकातच. तिसरा एक्झाम्पल सुद्धा वर्ड प्रॉब्लेम मोठा आहे. तो क्वेश्चन लिहायला गेलो तर अर्ध्यापेक्षा जास्त वेळा संपेल. पुस्तकात बघा इन अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट्स पास इन इंग्लिश. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्लिशमध्ये किती विद्यार्थी पास झाले 50. 60 स्टुडंट्स पास इन मॅथमॅटिक्स. गणितमध्ये किती विद्यार्थी पास झाले 60. 40 स्टुडंट्स पास इन बोथ द सब्जेक्ट्स. इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स दोन्ही सब्जेक्टमध्ये किती मुलं पास झाली 40. नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट्स. आणि त्या दोन्ही विषयामध्ये नापास होणारा एकही विद्यार्थी नाही. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास ॲटलिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे आपण काय करूया लेट त्याला काहीतरी अक्षर होणार आहे ना. इंग्लिशसाठी ई आणि मॅथमॅटिक्ससाठी एम असं तुम्ही घेतलं तरी चालतं किंवा ए आणि बी असे दोन्ही घेऊया आपण. लेट बघायच्या दुसऱ्या एक्झाम्पल सारखंच ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू पास इन इंग्लिश. लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू पास इन इंग्लिश अँड बी बी द सेट ऑफ स्टुडंट्स बी नंतर बी ई बी A B the set of students B the set of students who passed in mathematics. ते प्रश्नातलं उरित वाक्य लिहा तुम्हाला लिहिता येते. मग इंग्लिशमध्ये पास झाले किती विद्यार्थी आहेत
50 student pass in English. Therefore n of a किती येणार 50 आणि पुढे बघा 60 स्टुडंट्स पास इन मॅथमॅटिक्स म्हणजे n of b किती येणार 60 आणि त्याच्यात अजून पुढे दिलेलं आहे 40 स्टुडंट्स पास इन बोथ द सब्जेक्ट्स 40 विद्यार्थी इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स हे दोन्ही विषयात पास झाले म्हणजे दोन्हीकडे म्हणजे ए इंटरसेक्शन बी येते पुन्हा नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी दोन्हीकडे आहेत म्हणजे कॉमन आहेत म्हणजेच ए इंटरसेक्शन बी आणि फाइंड काय करायचं आपल्याला नापास तर एक बी झालेलं नाही म्हणजे शिल्लक काय नाहीत क्वेश्चनमध्ये दिले काय दिले तर नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट्स यातला एकही विद्यार्थी नापास झालेला नाही फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास ॲट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट्स एका जरी विषयात पास झाला असला तरी तो आला पाहिजे म्हणजे एन ऑफ ए एन ऑफ बी म्हणजे ए मध्ये इंग्लिशमध्ये पास असेल मॅथ्समध्ये पास असेल किंवा दोन्ही विषयात पास असेल म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी विषयात पास आहे म्हणजेच आपल्याला काढायचं आहे ए युनियन बी एन ऑफ ए युनियन बी त्याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला वी नो दॅट एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी याची व्हॅल्यू ठेवूया आपण एन ऑफ ए 50 एकदा एक्झाम्पल समजलं सुरू झालं की काय अवघड नाही त्याच्यात हे व्हॅल्यू फक्त आपल्याला काढता आली पाहिजे प्लस एन ऑफ बी 60 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 40 50 प्लस 60 110 मायनस 40 बघा किती सोपं आहे 110 मायनस 40 किती आला 70 डिग्री नाही नंबर ऑफ स्टुडंट्स एन ऑफ ए युनियन बी शेवटी उत्तर लिहायचं काय तुमचा प्रश्न आहे ते आपण उत्तर तयार करायचं काय क्वेश्चन आहे फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट तेच नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट इज इक्वल टू 70 हे किती संपलं तिसरं हे एक्झाम्पल लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट करून घ्या यानंतर सेकंड लास्ट एक्झाम्पल नंबर 4 सर्वे वॉज कंडक्टेड वर्ड प्रॉब्लेम मोठा पुस्तकात बघा सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स ऑफ क्लास 9 आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स इन्फॉर्म about their hobby as rock climbing and 180 students inform about their hobby as skywatch. There are 110 students who follow both the hobbies. Then how many students do not have any of two hobbies? How many of them follow the hobby of rock climbing? How many students follow the hobby of skywatching? आता हा वर्ड प्रॉब्लेम बघितल्यानंतर हे अवघड एक्झाम्पल आहे असं वाटतं पण ते अवघड नाही तर फक्त मोठं आहे मोठं म्हणजे अवघड असं नाही फक्त क्वेश्चन मोठा दिसतोय सोडवायला लागल्यानंतर त्याचा आन्सर या प्रश्नाचं हे निम्मच आहे आणि इतकं सोपं एक्झाम्पल आहे फक्त आपण त्याचं काय करायचं आता गणिती रूपांतर करूया तर कसं करायचं बघा अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स ऑफ क्लास 9 म्हणजे एकूण किती मुलांचा सर्वे केला 220 मुलांचा म्हणजे देर आर 220 स्टुडंट्स इन 9 क्लास टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स ती लिहून घेऊया टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू 220 एकूण विद्यार्थी संख्या किती आहे 220 त्याच्यानंतर out of which 130 students inform about their hobby as rock climbing. तो रॉक क्लाइंबिंग करणारे आपण सेट म्हणूया ए किंवा आर रॉक क्लाइंबिंग साठी आर आणि स्काय वॉचिंग साठी एस आर आणि एस असं घेतलं चालते किंवा ए आणि बी घ्या मग पाठीमागच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलं इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स त्यासाठी ई आणि एम घेतलं तरी चालतोय किंवा ए आणि बी घेतलं तरी चालतंय आपण काय घेऊया तुझा रॉक क्लाइंबिंग साठी एस घेऊया आर घेऊया let r
with the set of students. कसं करणार? लेट प्रश्नावर तिथलंच वाक्य तयार करायचं. लेट आर with the set of students which inform about their hobby as rock climbing. असं पूर्ण वाक्य लिहिस. and इथं लिहायचं पुढं and s with the set of students. पुस्तकातलंच बघायचं तिथंच. लेट and s with the set of students who inform about their hobby as sky watching. रॉक क्लाइम्बिंग साठी आर, स्काय वॉचिंग साठी एस. मग रॉक क्लाइम्बिंग करणारे किती होते आणि स्काय वॉचिंग करणारे किती होते? रॉक क्लाइम्बिंग करणारे किती आहेत बघा. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट्स इन आर. रॉक क्लाइम्बिंग करणारे, छंद असणारे, हॉबी असणारे स्टुडंट्स 130 students informed about their hobby as rock climbing. N of R येणार 130 आणि number of elements in S, N of S sky watching. And 180 students, बघा क्वेश्चन मध्ये 180 students informed about their hobby as sky watching. म्हणजे N of S येणार 180. प्रश्नावरच काय होते बघा सगळं. आता पुढे बघा. There are 110 students who follow both the hobbies. म्हणजे रॉक क्लाइम्बिंग मध्ये सुद्धा आहेत आणि स्काय वॉचिंग मध्ये सुद्धा आहेत. म्हणजे कुठे येणार आपल्याकडे इथे भाषेत नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. तसं इथं नंबर ऑफ एलिमेंट्स इन आर इंटरसेक्शन एस. नंबर ऑफ एलिमेंट्स इन आर इंटरसेक्शन एस. आता इथे लक्षात ठेवा आपण आर आणि एस घेतले, आता ए इंटरसेक्शन बी होईल. नंबर ऑफ एलिमेंट्स इन आर इंटरसेक्शन एस दोन्हीकडे असणार किती आहेत 110. आणि काढायचे काय बघा. आता पहिल्यांदा काय काढूया, नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी काढू. तसं आपलं ए युनियन बी, तसं इथे काढणार आर युनियन एस. तो पहिल्यांदा काढूया. वी नो दॅट नंबर ऑफ एलिमेंट्स इन आर युनियन एस is equal to number of elements in R plus number of elements in S minus number of elements in R intersection S. बघा रूल लिहा बघा. number of elements in R union S is equal to number of elements in R plus number of elements in S minus number of elements in R intersection S. त्यांची व्हॅल्यू पुट करूया. n of R 130 plus n of S 180 minus n of R intersection S 110. किती होते बघा 130 आणि 180. 130 आणि 180 करा बेरीज किंवा 180 मधून 110 वजा करा आणि तो याच्यात मिळवा. कसं करूया, 130 आणि 180 किती होतील 300. किती होते 310 होते ना, बरोबर आहे का? हा 0 8 3 11 1 हातचाला 1 2 3 बरोबर आहे. 310 मायनस 110 310 मधून 110 गेला बरोबर आला 200. नंबर ऑफ एलिमेंट्स इन आर युनियन एस. मग हे काय आले, कोणता ना कोणता तरी हॉबी असणारे आले 200. कोणता ना कोणता तरी हॉबी आहे, म्हणजे एक तर रॉक क्लाइम्बिंग असेल किंवा स्काय वॉचिंग असेल किंवा दोन्हीकडे असतील असे आले. कोणता ना कोणता तरी आहे. असे किती आले 200. आणि एकूण तर किती आहेत बघा, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत 220 आहेत. एकूण आहेत 220 आणि कोणता ना कोणता तरी हॉबी असणारे किती आहेत फक्त 200 आहेत. म्हणजे फरक कितीचा आहे 200चा आहे. फरक कितीचा आहे 20चा आहे. 220 आणि हा 200 फरक कितीचा आहे 20चा आहे. म्हणजे तेच विद्यार्थी असणार आहेत की ज्यांना कोणताच हॉबी नाही. तेच आपल्या क्वेश्चनचे आन्सर लिहिच. तो क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. मग तेच इथे लिहिच. प्रश्नात बघा नंबर ऑफ स्टुडंट्स काय याचे वाक्य, मी काय वाक्य लिहित नाही, प्रश्नातलं बघून वाक्य तुम्ही लिहा. सांगा नंबर ऑफ स्टुडंट्स who follow
नंबर ऑफ स्टुडंट्स काय काढायचं क्वेश्चन, हां, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो, मधला क्वेश्चन पहिला क्वेश्चन बघा आपलं एक आलं ते पुढं काय, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज, काय, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द हॉबीज, ह्या दोन्हीपैकी एकही हॉबी नाही असा कोणता, मग ते वाक्य लिहायचं इथं आणि मग किती आलं काय लिहावं तुम्ही पुढं, मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन आर युनियन एस, बघ काय वाक्य लिहिलं प्रश्नातलं बघूनच, कारण त्यात 3 क्वेश्चन आहेत, वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला वेगवेगळे द्यावे लागतील, वेगवेगळे 3 क्वेश्चन आहेत. मग हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज, एनी ऑफ द टू हॉबीज हे इथे लिहिलं इज इक्वल टू, आणि मग काय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इथं लिहिलं मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी, मग किती आहेत टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे 220 मायनस हा किती आला आपला नंबर ऑफ एलिमेंट्स इन आर युनियन एस किती आला आहे 200, मग 220 मायनस 200 म्हणजे त्याचं आन्सर आलं 20. हा झाला पहिला क्वेश्चन त्याच्यातलाच. आता त्याच्यात छोटी छोटी मला क्वेश्चन विचारलेत, आता इथंच पुसून घेतो मी. त्यात पुढचा क्वेश्चन काय बघा, प्रश्नाचाच प्रश्न आहे. आता हे पहिले काय होतं तुमच्या समोर असेलच, दुसरं काय क्वेश्चन आहे बघा, अजून विचारलंय प्रश्नातच, द नंबर ऑफ स्टुडंट्स नॉट हॅव्हिंग बोथ द हॉबीज ते काढला आपण, द नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग ओनली रॉक क्लाइम्बिंग, आता काय काढायचे नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग ओनली रॉक क्लाइम्बिंग, फक्त रॉक क्लाइम्बिंग करणारे पाहिजे आपल्याला. मग ते कसे काढणार, तर रॉक क्लाइम्बिंग करत असताना हे दोन्हीकडे आहेत, हे रॉक क्लाइम्बिंग 130, पण त्याच्यात काय काय असे की ते स्काय वॉचिंगला जातात, तर आपल्याला काय पाहिजे की स्काय वॉचिंगला जाणारी बाजूला काढायचे आणि फक्त रॉक क्लाइम्बिंग करणारे पाहिजेत. मग तसं तुम्ही लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट्स, ते सगळं वाक्य लिहा, नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग काय हॉबी, नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग ओनली रॉक क्लाइम्बिंग, रॉक क्लाइम्बिंग वाले कसं करणार एन ऑफ आर लिहायचं आहे, रॉक क्लाइम्बिंग करणारे मायनस दोन्हीकडे जाणार म्हणजेच नंबर ऑफ मायनस करायचं, मायनस की जे दोन्हीकडे जातात म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स इन आर इंटरसेक्शन एस, हे फार महत्वाचं आहे. मग आर मध्ये किती आहे 130 मायनस दोन्हीकडे असणारी 110, 130 मायनस 110 तो सुद्धा किती आला पहा 20 आला. त्याच्यानंतर हा क्वेश्चन झाला, अजून एक लास्ट क्वेश्चन आहे अजून बघा प्रश्न तर तिथेच, हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली, नंबर ऑफ स्टुडंट्स फॉलो द हॉबी ॲज स्काय वॉचिंग ओनली इज इक्वल टू, इथं काय घेणार एन ऑफ एस, स्काय वॉचिंगचं म्हणतो एन ऑफ एस मायनस एन ऑफ आर इंटरसेक्शन एस, एन ऑफ एस किती आहे एन ऑफ एस 110 आहे, 110 मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन आर इंटरसेक्शन एस काय आलं आपलं एन ऑफ एस इथं 180, एन ऑफ एस किती आहे एन ऑफ एस 180 बघा मायनस एन ऑफ आर इंटरसेक्शन एस 110, 180 मायनस 110 180 मधून 110 गेले किती राहणार फक्त 70. आता हे बघा प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर मिळाले का, 4 क्वेश्चन होते त्याच्यातच असे आपण प्रत्येक क्वेश्चनचं वेगवेगळे आन्सर दिलेलं आहे. आता याच्यानंतर लास्ट एक्झाम्पल राहिले एक्झाम्पल क्रमांक 5. तर आता हे पूर्ण तुम्ही करून घ्या. यानंतर लास्ट एक्झाम्पल आहे 5वे एक्झाम्पल बघा, इथे एक वेन डायग्राम दिली, प्रश्न काय ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स, म्हणजे ह्या वेन डायग्रामचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि सेट लिहायचे. तर पहिला सेट दिलाय बघा ए लिहायचं तुम्हाला ए, मग ए मध्ये काय काय पहा, ए मध्ये काय काय येते एक्स वाय झेड एम एल, काय काय यायचं आहे एक्स वाय
एम एन म्हणजे झाले हे ए मध्ये झाले एक्स वाय झेड एम एन. त्याच्यानंतर कोणता आहे बी. बी एक लेस आहे. सांगा बी मध्ये काय आहे. ए मध्ये एक्स वाय झेड एम एन, बी मध्ये पी क्यू आर एम एन. सोपं आहे बघा. पी क्यू स्मॉल आय क्यू, पी क्यू आर एम एन. ए आहे बी आहे. त्याच्यानंतर काय करायचं पटपट बघा. तिसरा आकडा आहे ए युनियन बी. तिसरा फक्त ए युनियन बी लिहायचं. मग ए युनियन बी मध्ये काय येणार, ए आणि बी मध्ये सगळे हे डबल येणार ते एकदाच लिहायचे. म्हणजे काय करणार एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. ए युनियन बी एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. ए युनियन बी झालं. त्याच्यानंतर आहे यू. चौथा आकडा लिहायचा आहे यू. आता यू मध्ये काय काय पहा, हे सगळे येतील. यू मध्ये हे सगळे येणार म्हणजे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी. यू मध्ये एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी सगळे झाले बघा. एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी. एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर एस टी हा सगळा झाला यू. त्याच्यानंतर पाचवा आकडा आहे ए कॉम्प्लिमेंट. आता ए कॉम्प्लिमेंट कसं काढणार बघा. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए मध्ये नसलेले आणि यू मध्ये असलेले. म्हणजे ए मध्ये एवढे घ्यायचे नाहीत, फक्त एवढे सोडायचे आणि बाकी सगळे घ्यायचे. म्हणजे काय काय घ्यायचं नाही, एक्स वाय झेड एम एन घ्यायचा नाही, बाकी सगळं घ्यायचा. म्हणजे काय घ्यायचा पी क्यू आर एस टी. ए कॉम्प्लिमेंट किती सोपं आहे बघा. पी क्यू आर एस टी बघा झालं बरोबर. ए कॉम्प्लिमेंट ए मध्ये नसलेले आणि यू मध्ये असलेले एवढे सोडले. एक्स वाय झेड एम एन सोडला, पी क्यू आर एस टी. ए कॉम्प्लिमेंट पाचवा झाला. त्याच्यानंतर सहावा आहे बी कॉम्प्लिमेंट. आता बी कॉम्प्लिमेंट म्हणजे या बी मध्ये नसलेले आणि यू मध्ये असलेले. बी मध्ये एवढे सोडायचे, पी क्यू आर एम एन सोडायचा. पी क्यू आर एम एन नाही घेतला तर राहणार काय एक्स वाय झेड एस टी. एक्स वाय झेड एस टी. एक्स वाय झेड एस टी. आणि लास्ट आहे सातवं, तो काढायचा आहे ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी. ए युनियन बी चा घ्यायचा आहे कॉम्प्लिमेंट. म्हणजे ए युनियन बी जो इथं काढलेला आहे त्याचा कॉम्प्लिमेंट. म्हणजे एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर आला नाही पाहिजे. एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर सोडून काय राहते ते लिहायचं. आणि तेच तुम्हाला ह्या वेन डायग्राम सुद्धा लिहिता येईल. ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे हा ए आणि हा बी त्याचा हा युनियन आहे. हा ए युनियन बी हा एवढा सगळा आहे बघा. ए युनियन बी याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ह्या दोन इथले सोडायचे. राहायला काय फक्त एस आणि टी. याचं उत्तर येणार एस आणि टी. या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट 1.4 हा कंप्लीट झालेला आहे. आणि पहिला चॅप्टरमधले जे चारही प्रॅक्टिस सेट आहेत ते पूर्ण झालेत. आता तुम्ही यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1, 1.2, 1.3, 1.4 हे सगळे करा. या प्रत्येक प्रॅक्टिस सेटच्या अगोदरची सॉल्व केलेली एक्झाम्पल करा आणि याच्याच आधारे प्रॉब्लेम सेट सोडवा. प्रत्येक एक्झाम्पल प्रॅक्टिस करा, परफेक्शन मिळवा. परफेक्शन पाहिजे असेल तर प्रॅक्टिस करण्याला पर्याय नाही. म्हणून प्रॅक्टिस करा, परफेक्शन मिळवा.